चला तर आज मी देवपूजा करणार आहे ती आज देवपूजा करायचा आज व्हिडिओ बनवायला मला टाईम भेटला आहे रोज तर भेटत नाही तर असं मी देवाऱ्यातले सगळे देव काढून घेतले टोपल्यात देवीची मूर्ती पण काढून घेतला आहे हे तांब्यातलं पाणी तिकडे मुलाला ते तुळशीला टाकायला सांगितले असं आता देव घासायला घेतले मी असं एक एक करून देव सगळे देव घासून घेते मला असं देवाचं असं सगळे मला विचारतात एवढे देव ठेवली देवपूजा वगैरे करायला रोज जमते का कंटाळा येतं का नाही असं पण मला जमते कंटाळा वगैरे येत नाही असं देवाला नटवायला ते मला लय आवडतं तर आमची जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा काय म्हणाली सबस्क्राईब करा म्हणून फॉलो करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला कमेंट करा आम्ही व्हिडिओ नवीन आता बनवत आहे तर असे सगळे देव मी घासून घेत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडते तर लाईक करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा अजून काय सांगणारीस सांग अजून असे सगळे घासून घेऊन झाले माझे आता देवावरती का चिपते मला नाही देवावरती कशा नाही आता देवावर देऊन सगळे मग पूजा करायची ते छोट्याशा तांब्यामध्ये मी देवाला पाणी प्यायला ठेवते मी हो आणि आम्ही पूजा पण करता नाही ग करतो ना नाही विदाऊट फिल्टरने व्हिडिओ बनवत आहे आम्ही इकडे आमच्या घरात उजड राहत नाही तरी पण अंधारच राहतो जास्त उजड नसल्यामुळे ते व्हिडिओ क्लिअर नाही दिसणार तुम्हाला आणि हे आमचे मंदिर आहे देवारा आहे असं आम्ही पुसून घेऊन स्वच्छ पुसून घेतोय सगळं नीट आम्ही खालीच छोटा देवाला पण चाटे घाललो असं पुसून घेऊन झालं देवारा छोटा आहे आणि देव भरपूर आहे देवारा घ्यायचा अजून घेतला नाही घेतलं तेव्हा तुम्हाला आम्ही सांगणार हे असं देवाचं वस्त्र वगैरे मी अंतरून घेते देवारात ही अशी देवीची मूर्ती आधी ठेवली मी लक्ष्मीची मूर्ती हा मूर्ती मला गावाकडले एक ताईनं दिलं खूप सुंदर आहे आणि मला आवडतं पण आणि सगळ्यात आधी रांगोळी काढून घेतलं गुरुवारची आणि दिवा लावले आधी दिव्याची पूजा करून घेते आधी करून घेतल्यानंतर ती ताट आहे तिकडे आरतीचा आता देवीला मळवट भरते मी मला खूप आवडतं असं सगळ्या देवींना भरायला मला खूप आवडतं आता बघा सगळ्या देवींना मी मळवट कशी भरते मळवट असं मला रोज असं भरायला आवडतं पण टाईम भेटत नाही मी रोज नाही भरत आजच भरत आहे कधी टाईम भेटला तेव्हाच भरते मी असं देवांना वगैरे अशी नटवायला देवीला वगैरे खूप आवडतं मला खूप तुम्ही पण अशीच भरतात का सांगा मला कमेंट करून सांगा ही लक्ष्मीची मूर्ती आहे त्याआधी तुळजाभवानीच्या मूर्तीला आम्ही भरून घेतलं मळवट आता ही महालक्ष्मीची मूर्ती कोल्हापूरची ज्या देवाला गेला आम्ही तिथून एक देव घेऊन आले घरी ती अन्नपूर्णाची आहे ही पण ह्या देवीचं पण मी मळवट भरून घेते अशी असं त्याच्यात हळद आणि चंदन असं मिक्स करून मी लावतो मळवट भरताय आता ते अन्नपूर्णा त्या पळीमध्ये पण तांदूळ टाकायचे
आधी मला माहीत नव्हतं, माझ्या सासूबाईंनी सांगितले तसं टाकायचं म्हणून. त्याच्यात पण ठेवते मी तांदूळ. आता हे विठ्ठल रुक्माई, तुझी रुक्माई ना आवडते. हां, नंतर गणपती त्या विठ्ठलाला पण मी असं गंध लावून घेतलं. अशी मी एक 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 करून सगळ्या देवांना लावला, टिक्का लावून घेतली सगळ्या देवाला. तिथं कवडी, सगळे देवाला लावला, गायची मूर्ती, घरचे देव, सगळे देव आहेत. ते इकडून नीट दिसणार नाही आहे तुम्हाला, कारण उजेड कमी असते घरात. पण लाईट गेले ना. लाईट गेले. आता फुलं वगैरे वाहून घेते मी सगळे देवांना. देवा असं जवळ बसावं लागतं, कारण मंदिर ती छोटं आहे म्हणून देव जास्त आहेत. असं सगळ्या देवाला, ज्या देवाला जी फुलं आवडतात त्या कलरची फुलं मी अशी वाहून घेतलं. तर असे देवांना वगैरे मला नटवायला खूप आवडतं, पण टाईम भेटत नाही. जसं भेटेल तसं मी करते. कधी कधी भेटते ना. हे बघा असं किती छान दिसते बघा तुम्ही. लाईट असती तर छान अजून उठून दिसले असता. ह्या व्हिडिओमध्ये असं क्लिअर एवढं दिसत नाही. हे बघा असं असं किती छान. मग इकडे मुलं पण प्रार्थना म्हणले, आरती केलं आम्ही. अशी आरती रोजच करतात ते, सकाळ संध्याकाळ. मग इकडे दीदी कशी नाटक करत होती. असे प्रार्थना श्लोक सगळं रोज आम्ही असं म्हणतोय. मुलं पण म्हणतात रोज, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम. इकडे मी शंख वाजवत होती, पण ती शंख कधी कधी वाजते, कधी कधी नाही वाजत. पण वाजलं थोडं का होणार. किती पण कोशिश करा, वाजले थोडंसं का होणार. मग असे पाया पडून घेतलं, पूजा झाली. तिकडे प्रसाद ठेवलाय आम्ही. ते असं माळ जप करत होते मुलं.